एकांकिकेपेक्षा मोठा व 2 अंकी नाटकापेक्षा लहान असाच एक नवीन प्रकार म्हणजेच दीर्घांक। 1 ते 1.5 तासाच्या कालावधीत एखाद्या विषयावर आधारित सलग नाट्यानुभव आपल्याला दीर्घांकामधून अनुभवायला मिळतो। असाच एक नवीन दीर्घांक घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलो। ललित मुंबई निर्मित मिकी माउस रेस्टॉरंट। तुमचा काहीतरी गोंधळ होतोय। मी आज आता थोड्या वेळात जे नाटक सुरू होणार आहे त्या नाटकात काम करतो, तुमच्या नाटकात नाही। मला विंगेत जायला सांगतात, तुम्हीच जा आणि जाता नाही घेऊन जा तुमचा पसारा। पसारा मग तुमच्या MMS ची क्लिप सगळीकडे फॉरवर्ड होते, सगळीकडे बोम। बुआ हिरोईनचा गेम बघा, GPRS वरून डाउनलोड करा, फक्त 35 MB, नो डाउनलोडिंग चार्जेस। तू बुवाच्या नाटकातला माझा मुलगा आहेस ना? तू बुवाच्या नाटकातला आहेस ना? हे आयटम तू कशाला आलीस इथे? गेल्या वर्षीच्या पुणे येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर्फे आयोजित सुदर्शन दीर्घांक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दीर्घांकासकट इतर अनेक पारितोषिके पटकावणाऱ्या दीर्घांकाचं लेखन व दिग्दर्शन केलंय ज्ञानेश झोटिंग यांनी। या नाटकातले सर्व कलावंत व तंत्रज्ञ हे पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र नाट्य विभागाचे विद्यार्थी असून नेहमीपेक्षा वेगळा आशय आणि मांडणीचं स्वरूप आपल्याला या नाटकातून पाहायला मिळतं। सुरू करा नाटक आता। बुवा तुम्हाला नांदीच ऐकायची आहे ना? मग तेवढी ऐकवतो, पण मग इथून कटायचं बरं का? म्हणजे फुटायचं। तुम्ही तुमची हिरोईन आणि हा मुखवटा हे घेऊन इथून निघायचं। परंपरा आणि आधुनिकता यांच्यामध्ये अडकलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय व निमशहरी व्यक्तिरेखांभोवती हे नाटक फिरतं। आधुनिकता चंगळवादाचा मुखवटा घालून समोर आल्यावर होणारा गोंधळ हा या नाटकामधून प्ले विदिन प्ले हा फॉर्म वापरून लेखक दिग्दर्शकाने आपल्यासमोर आणलेला आहे। तो म्हणला, बाबा जरा वेळ इथं थांबा, पालखी कुठं आली पाहून येतो। आता असं म्हणून जो गेला तो आलाच नाही। विठ्ठलाच्या दर्शनाला आलो आणि या दारात महासिठू झालाय। नाटकात काम करणारे सगळे लोक मूळची कुणीही कॉस्मोपॉलिटन शहराचे नाही, म्हणजे पुण्या मुंबईचं कोणीच नाहीये। आणि आम्ही सगळे आपलं गाव सोडून म्हणजे पुण्या मुंबईसाठी काहीतरी करायला आलो। योगायोगासाठी आम्ही सगळे लोक नाटक करायला आलो। तर तेव्हा एक छोट्या शहरातनं एका मोठ्या शहरात आलो, जिथे की मॉल आहेत, भरपूर पब कल्चर आहे। अशा ठिकाणी एक आमच्यासारखे आणि आमच्याकडचे लोक आल्यावर त्यांचं काय साधारण होतं आणि त्यांना काय फेस करायला लागतं हे साधारण दाखवण्याचा मी प्रयत्न केला या नाटकातनं। तुमचा SMS मिळाला बरं का? नवीन नाटक हेच ना? येस येस ऑफ कोर्स। पण इथे नाटकासारखं काही नो 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 नो, इट्स डिफरंट। हे नाटक कम्प्लिटली वेगळं आहे। मी तुमची पेपरला जाहिरात पाहिली होती, मस्त होती, एकदम झकपक वाटलं जणू मल्टीप्लेक्स मध्ये नाटक, म्हणून लगेच SMS पाठवला। नाटकाचं नाव काय म्हणालात? आजकाल ज्या पद्धतीचं सगळं वातावरण होत चाललंय, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं जे बाजारीकरण झालंय ते सगळं दाखवण्याचं डिव्हाइस हा मुलगा आहे। लेखकाचा जो डिव्हाइस आहे तो हा मुलगा आहे आणि तो या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवून देतोय, असं त्याचं थोडक्यात आहे। आणि माझ्यासाठी चॅलेंज म्हणून एवढंच होतं की आधी एक साधा नाटकांमध्ये काम करणारा मुलगा आणि त्यानंतर एक मिकी माऊस म्हणून एका वेगळ्या पद्धतीचे हावभाव आणि सगळ्या रचना करणारा, असा मला 2 प्रकारे ते सगळं साधायचं होतं। तर ते माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट होती। पुन्हा पुन्हा बुवाचं नाटक असं म्हणू नकोस इथं, माझा काही संबंध नाहीये त्या नाटकाशी। असं कसं म्हणतोस? लहानपणापासून वाढलास ना तू तिथे? वाढलो असेल, पण आता संबंध संपला। हे आयटम माझा बॉस आला ना तर वाट लागेल माझी, तू जा आधी इथून। हा अशा पद्धतीचा फॉर्म आहे की व्यक्तिरेखेबद्दल वगैरे असं प्रॉमिनंटली नाही सांगतात। म्हणजे जसं आपण वास्तववादी नाटकांमध्ये सांगू शकतो की अमुक अमुक पद्धतीचं कॅरेक्टर आहे, ते अमुक अमुक वागतं, असं काही या कॅरेक्टरबद्दल सांगता येत नाही। एक परिस्थितीत अडकलेली एक स्त्री। तुझी ते आयटम कुठे आहे सांगचाल? बुवा तू काय करतोयस इथे? काय करतो म्हणजे? हे काय तुला तुझ्या बापाचं नाटक वाटलं? इथला मालक वेगळा आहे, त्याने कामावर ठेवलं तुला, सगळं माहित आहे मला। हरामखोर साला, नांदी म्हण। फक्त एक मोठी पांढरी स्क्रीन होती आणि मग एका जाड्या माणसाची आकृती, त्याच्या हातात एक लाल बॉक्स। लाल बॉक्सचा शोध लागलाच पाहिजे, लाल बॉक्स। अरे पोरा,
हे बघा बाबा, मला अभंग येत नाही आणि मी तुमच्या मुलाला पाहिलं नाही. अरे नाही, जरा दम काढ. मला सांग, साल 1498 मध्ये जाऊन कोण आलत? काय? पालखी बघण्यासाठी आलेला असतो आणि तिथे पालखी बघण्यासाठी आल्यानंतर तो त्याच्या मुलाच्या जागेवर तिथे चौकीदार म्हणून काम करत असतो. या दरम्यान मग त्या मॉलच्या अवतीभोवतीचं सराउंडिंग आणि त्याचं पंढरपुरातलं सराउंडिंग यातला बदल तो स्वीकारू शकत नाही. त्याला अभंग ऐकायचा असतो. म्हणजे थोडक्यात एकदम सगळी परिस्थिती बदलल्यानंतर एखाद्या वारकऱ्याची जी अवस्था होईल तो शोध घेण्याचा प्रयत्न या पात्राद्वारे करण्यात आलेला आहे. मागच्या टायमाला आपण भेटलो नव्हतो का? कुठे भेटलो होतो? कसा अभंग ऐकला होता तुम्ही? नाही एकदा नव्हतो भेटलो. अभंग ऐकायचा नाही. या 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 इकडे जरा या. ओपन करा. मध्ये एक सीडी आहे अभंगाची. प्ले करा. अस्सल अभंग ऐका. एन्जॉय. त्यात अभंगाची शिडी आहे. ए थेरड्या, सांगितलं ना त्यात अभंगाची सीडी नाहीये म्हणून. आणतो बॉक्स इकडे. माग हो, गोळी घालीन. ललित मुंबई या संस्थेने नेहमीच समकालीन संदर्भातले नवनवीन नाट्यप्रयोग आपल्यासमोर आणलेले आहेत. ललित मुंबईच्या तरुण रंगकर्मींना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.